हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे माझे एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. तर बघा, आज बनवणार आहे मी गावरान पद्धतीने आंब्याची आमटी. तुम्ही बनवून बघा, अगदी सोपी आणि सहज बनवता येईल. तर बघा, हे तुम्हाला आंबे दिसत आहेत. या आंब्याचे आपण छोटे छोटे पीस करून घेऊया. बघा कसे छोटे छोटे पीस करून घेतले आणि बत्त्यामध्ये घेतलेलं आहे मी लसणाची फोडणी जर आपण याला दिली तर एकदम चव भारी लागते. तर बघा, पत्त्यामध्ये लसूण कुटत आहे मी आणि ट्रेमध्ये तुम्हाला गुळही दिसत असेल. इकडे गॅस पेटवला, गॅसवर ठेवला गंज. आता या गंजामध्ये आपल्याला द्यायचा आहे तडका. तर त्याच्यासाठी आपण ओतू त्याच्यामध्ये तेल. तर तेल कुणाला जास्त तेलकट पाहिजे, कुणाला कमी तेलकट पाहिजे, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तर बघा, गंजामध्ये टाकले मी तेल तापू देऊ आपण छान असं. आणि इकडे बघा, ट्रेमध्ये तुम्हाला गूळ दिसत आहे, कढीपत्ता आणि आंब्याच्या फोडी जे करून ठेवलेले आहेत ते एका साईडला मी काढून ठेवले आहेत. आता गंजामध्ये इकडे तेल तापत आहे. तेल थोडं आपण तापू देऊ, कारण तेल तापल्यानंतर त्याच्यात जरा आपण हिंग आणि मोहरीचा तडका दिला तर छान असं ते तेलामध्ये तळतळते. तर त्याच्यासाठी तेल हे तापू द्यायचं. तर बघा, तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकलं आपण ते होऊ दे. दिसत असेल हिंग कसं होत आहे तेलामध्ये. तर हिंग झाल्यानंतर आपण त्यामध्ये हिंग तेला मोहरी आणि मोहरी सुद्धा तेलामध्ये तळतळू देऊ. तर बघा, हिंग कसं होत आहे तेलामध्ये. तेला हिंगही असं छान झाले. तर बघा, टाकू आणि मोहरल्यानंतर ते सुद्धा त्यामध्ये तळायचं. तर बघा, मोहरी कशी होत आहे तेलामध्ये दिसतच असेल तुम्हाला. मोहरी झाल्यानंतर मोहरी छान अशी तळतळली की त्याच्यामध्ये आपण टाकू अर्धा चम्मच जिरं आणि ते सुद्धा तेलामध्ये छान असं तळतळू द्यायचं. तर बघा, अर्धा चम्मच आपण जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये. अर्धा चम्मच असं ते तेलामध्ये होऊ द्यायचं, तळतळू द्यायचं. आणि नंतर आपण बाकीचे मसालेसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ. तर बघा, जो लसूण कुटलेला आहे तो लसूण फोडणीमध्ये टाकला. बघा, टाकल्याबरोबर किती असा छान असा तेलामध्ये होत आहे. ब्राऊन कलरमध्ये मस्त छान असा तो लसूण होऊ द्यायचा आणि नंतर समोरचे मसाले टाकायचे. आता लसूण होत आला की आपण त्यामध्ये समोरचे जे मसाले आहेत ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करू. तर बघा, लसूण आता होत आलेला आहे. तो छान असा फिरून घेऊ आणि तो लसूण झाल्यानंतर लसूण छान असा झाला. आता त्याच्यामध्ये आपण टाकू अर्धा चम्मच नमक. हे बघा, तुम्हाला कढीपत्ता दिसत आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकू कढीपत्ता. बघा, फ्रेश असा हिरवागार कढीपत्ता आहे तो त्या तेलामध्ये टाकायचा आणि तोही बघा कसा तळतळत आहे तेलामध्ये. तोही छान असा होऊ द्यायचा. बघा, थोडा वेळ मस्त तो कढीपत्ता आपण तेलामध्ये होऊ दिला. आता तेलामध्ये तो कढीपत्ता छान असा झालेला आहे आणि लसूणसुद्धा बघा ब्राऊन कलरवर किती छान दिसत आहे तडक्यामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत नमक. तर बघा, अर्धा चम्मच आपण त्यामध्ये नमक टाकू. अर्धा चम्मच नमक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू आपण अर्धा चम्मच हळद. बघा, त्याच्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळदसुद्धा टाकलेली आहे. आता हळद टाकल्यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. तर मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. मी बघा 1 चम्मच टाकलेला आहे. घरीच बनवलेली मिरची पावडर आहे. तुम्ही जर विकतची पॉकेटची खात असाल तर तुम्ही तुमच्या तिखट किंवा कमी तिखटनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. आता बघा, छान अशी तेलामध्ये तो मसाले झालेले आहे. त्यात थोडं आपण पाणी टाकू आणि तो मसाला ते फोडणी छान अशी शिजू देऊ. तर बघा, फोडणी अशी छान शिजलेली आहे. बघा किती छान उकळी येत आहे त्याला. तर ते शिजेपर्यंत बघा, इकडे ट्रेमध्ये आपण गूळ खिसून ठेवलेला
होता बारीक कट करून घेतलेला होता गूळ. हा गूळ जो आहे हा आता आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे. तर बघा फोडणी अशी छान शिजलेली आहे. ते गूळ आपण थोडा थोडा चम्मचने आपण त्याच्यातनी ॲड करू. बघा थोडा थोडा करून आपण पूर्ण गूळ त्यामध्ये ॲड केला. आता हे आंब्याच्या फोडी ज्या आपल्याला कट केलेल्या दिसत आहेत हे आपल्याला त्या फोडणीमध्ये टाकायचे आहे. तो गूळ चांगला शिजू द्यायचा. शिजल्यानंतर त्याचा असा गोड असा पाक तयार होतो आणि बघा त्याला उकळी येत आहे. आता उकळी आली की आपण जे हे आंबे कट केलेले आहे ते थोडे थोडे करून त्या गंजामध्ये टाकून देऊया, मिक्स करून देऊया. तर बघा पाकाला आलेली आहे आता छान अशी उकळी. मी घेतला झाराने थोडं थोडं करून आपण ते फोडी जी आहे ते त्या पाकामध्ये टाकून देऊया. आंब्याच्या फोडी टाकताना थोडी काळजी घ्यायची कारण गुळाचा पाक हा गरम असतो. बघा थोडं थोडं करून छान असं आपण फोडी त्यामध्ये पूर्ण अशा ॲड केल्या. तर बघा एकदम भारी दिसत आहे त्या फोडी. म्हणजे आंब्याच्या फोडी बघूनच तोंडाला पाणी येत आहे. पूर्ण फोडी टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं कमी वाफेवर ते वाफून घेऊ, शिजून घेऊ. आपल्या 5-10 मिनटं झाले. बघू आपली आमटी कशी झाली. आम्ही ट्रेमध्ये केलेली आहे. बघून मला आवडते. कमेंटमध्ये मला नक्की सांग आणि मी जरी सांगितली तशी एकदा पद्धतीने एकदा आमटी बनवून बघा. नक्कीच तुम्हालाही खायलाही आवडेल आणि बनवायलाही तेवढीच सोपी आहे. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा.